टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रशासनाने भूमिका घेतल्या नाही घेतल्या हा दुय्यम आहे, पण अशा प्रकारे कुठेतरी आपल्या हिंदू समाजाच्या, हिंदू बंधू बांधवांच्या, भारतवासियांच्या भावना दुखवतील असा कुठल्याही प्रकारचा निर्णय अशा लोकांनी घेता कामा नये। कारण कुठल्याही इतर देवस्थानामध्ये, आपल्याला इतर धर्माच्या देवस्थानामध्ये आपला कुठलाही व्यक्ती कामाला सुद्धा नसतो, कारण की शेवटी त्याचं पावित्र्य हे फार महत्त्वाचा विषय असतो। कारण आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की परवा आम्ही ज्यावेळेला पाथर्डीमध्ये गेलो, पाथर्डीमध्ये गेल्यानंतर मोठ्या देवीच्या चरणी ज्यावेळेला आपण दर्शन करण्याकरता जात असताना आम्हाला जे काही खिशामध्ये जर काही आपलं वॉलेट असेल, म्हणजे पाकिट ज्याला आपण म्हणतो ते असेल, ते काढून ठेवावं लागतं। कमरेचा जो पट्टा असेल तो काढून ठेवावा लागतो। हे जे पावित्र्य असतं ते ज्या त्या ठिकाणचं वेगवेगळं असतं, तर आपल्या सूचना दिल्या जातात। पण असे जे काय प्रवृत्ती जिहादी लोक असतात ते काय करतात, कशा प्रकारे काय करतात, त्यांनी सकाळी आंघोळ केली का नाही, किंवा त्यांनी काही कुठल्याही प्रकारचं मांसाहार केलेलं आहे का नाही, याची कोणाला खात्री नसते। आणि मग त्याचं पावित्र्य, ज्याच्या मनामध्ये जर चांगला निर्मळ आणि प्रांजळ माझा मनुष्य असतो, तर तो ह्या सगळ्या विचारधारा जोपासतो आणि त्या प्रकारे ते पावित्र्य राखण्याचं काम हिंदू धर्मामध्ये प्रामुख्याने होत असतं। पण ह्या इतर ठिकाणी आपल्याला इतर धर्मामध्ये होत असताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे हा प्रश्न हा फक्त आपल्या इथलाच नाही, तर हा आता भारतामध्ये हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की अशा प्रकारे कुठेतरी अशा विचाराचे लोक जर आपण गाते तर ते देवस्थान बदलायला वेळ लागणार नाही अशी आमची खात्री आहे। देवस्थानचं म्हणणं आहे की जे कर्मचारी आहेत, मुस्लिम कर्मचारी ते मंदिर परिसरात कामाला, इतर ठिकाणी कामाला आहेत आणि काल त्यांना काढायचा जो निर्णय घेतला अद्यापर्यंत कोणती नोटीस मिळालेली नाही। कुठलाही कसंही जे ते सांगतात देवस्थानात कामाला नाही, ट्रस्टमध्ये आहेत, इकडे आहे, तिकडे, अहो काय कामच काय त्याचं तिथं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि आपले माणसं काय कमी आहेत का त्या गावात? काय आपले इतर लोक कमी आहेत का? शनी शिंगणापूर जसं भारतामध्ये जगामधून लोक येणारे शिर्डी देवस्थान आहे, किंवा इथं आता शनी शिंगणापूर हे मोठे देवस्थान आहेत दोन। शनीचं म्हटलं तर शनी शिंगणापूर सोडून देवस्थानच नाही दुसरे, त्याची प्रतिकृती निर्माण केली लोकांनी। पण प्रमुख जे शनी देवाचं जे स्थान आहे ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या शनी शिंगणापूर या ठिकाणी नेवासा तालुक्यामध्ये आहे। त्यामुळे तो प्रश्न हा फार ज्वलंत आहे। त्यामुळे अशा प्रकारे कुठलाही निर्णय होता कामा नये। तो कदापि आमच्यासारखे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते जे काम करतात ते कदापि हे सहन करणार नाही आणि त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन, ती भूमिका सातत्य ठेवून ते काम करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।